लाडकी बहीण योजना मोठी अपडेट आलेली आहे. जर तुमच्या अकाउंटला 3,000 आतापर्यंत आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकं काय अपडेट आहे, तुम्हाला पैसे आतापर्यंत का नाहीत आले आणि एक मेसेज पण आलेला आहे बघा. ते मेसेज तुमच्या मोबाईलला आलाय का, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. तर आतापर्यंत आज बघा 15 ऑगस्ट आहे, 3,000 रुपये बऱ्याच लोकांना आलेत. बऱ्याच जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये आलेले पाहिलेत, बुलढाण्यामध्ये आलेले पाहिलेत, इकडे सांगलीमध्ये आलेले पाहिलेत, बीड जिल्ह्यामध्ये आलेले पाहिलेत, नंतर अजून बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. पण काही लोकांचे पैसे अजून पण आलेले नाहीयेत. तर त्याचे काय कारण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील ते पण कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. तर तुम्हाला छोटे छोटे मी प्रश्न विचारतो अगोदर, त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्ही कुठून बोलतायत, कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत, तुम्हाला 3,000 रुपये आलेत का, व्हेरिफिकेशनचा SMS आलाय का, नंतर तुम्हाला 1 रुपये आलेला आहे का, 3,000 किंवा 1 रुपये आलेला आहे का, आधार कार्ड तुमचं लिंक केलंय का नाही त्याच्याबद्दल पण एक मेसेज आलेला आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. नंतर डीबीटी NPCI फॉर्म भरला आहे का बँकेमध्ये जाऊन, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितलं नसेल. महाराष्ट्रातील बघा भरपूर सारे तुम्ही लेक्चर बघितले असतील, पण तुम्हाला ही गोष्ट आतापर्यंत कोणी सांगितली नसेल. डीबीटी आणि NPCI फॉर्म भरला आहे का, तर याच्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती देणार आहे. आणि नंतर तुम्ही या ठिकाणी योजनेचा फॉर्म भरलाय का, तर या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत. तर बघा लेक्चर सुरुवात करूया. तर लक्षात घ्या, आज 15 ऑगस्ट मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती की 17 ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना पैसे देणार आहे. तर सुरुवात झालेली आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली, पण काही लोकांना अजून पण पैसे आलेले नाहीत. तर त्याचे मूळ कारण काय काय आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर बघा लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुम्ही 17 तारखेपर्यंत पैसे वाट बघायचे. किती तारखेपर्यंत? 17 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट बघायची आहे. कारण 15, 16, 17 या 3 दिवसामध्ये भरपूर सारे जवळजवळ काहीतरी 27 लाख एवढ्या बहिणींना अकाउंटवर पैसे पाठवण्याची प्रोसेस चालू आहे. तर लक्षात घ्या. आता हे म्हणत असाल की सर 17 तारखेपर्यंत कुणी कुणी वाट बघायचे, ज्यांनी 31 तारखेला फॉर्म भरलाय, 31 जुलै पर्यंत ज्यांनी फॉर्म भरला होता त्या सर्वांना पैसे येणार आहेत. कधी पर्यंत? 17 ऑगस्ट पर्यंत. पण 31 जुलैला फक्त 31 जुलैपर्यंत फॉर्म भरून चालणार नाही. त्याच्यामध्ये जर तुमचं आधार कार्ड लिंक झालेलं असेल, आधार कार्ड तुमचं ऍक्टिव्ह असेल बँक खात्याबरोबर, तरच तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत. तर बरेच जण म्हणतील की सर आम्ही 31 जुलैपर्यंत फॉर्म भरला होता, आम्हाला व्हेरिफिकेशनचा मेसेज पण आला, सर आम्हाला आमचं आधार कार्ड लिंक पण करता आलेलं आहे, तरी पण आम्हाला पैसे आले नाहीयेत. तर 17 तारखेपर्यंत वाट बघायची. आणि जर तुम्ही या ठिकाणी डीबीटी आणि NPCI चा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर जाऊन बँकेमध्ये भरायचंय. बघा आधार कार्ड लिंक तुमचं असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे येतील, पण जर तुमचं आधार कार्ड डीबीटी आणि NPCI नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आता डीबीटी म्हणजे काय? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे जे असं अकाउंट आहे तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला जोडलेलं, किंवा असं अकाउंट असतं त्याचे डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असतात. म्हणजे जे बेनिफिट्स असतात, जे तुम्हाला बेनिफिट्स म्हणजे काय, योजनेमधून पैसे येत असतील किंवा एखाद्या स्कीम मधून किंवा कोणत्या वेगळ्या गोष्टीतून डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत असतात, त्याला म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर ते डीबीटीचा फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये जाऊन भरावा लागतो. तर त्याच्यानंतर किंवा NPCIचा पण फॉर्म भरायचा आहे. तुम्ही डीबीटी NPCIचा थोडी फॉर्म भरू शकता. आता NPCI म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून तुम्हाला हे डीबीटी अकाउंट वगैरे सगळे हँडल केले जातात. नंतर हे NPCIचं हँडल केलं जातं अकाउंट. तर हे हँडल करणं म्हणजे काय, तर याच्यामध्ये डायरेक्ट पैसे येत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचंय आणि त्यांना सांगायचंय आम्हाला डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे, आम्हाला NPCIचा फॉर्म भरायचा आहे. ते फॉर्म भरल्यानंतर एक 4 ते 5 दिवसानंतर तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह होईल आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. लक्षात घ्या, लवकरात लवकर बँकेमध्ये जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या सर्वांनी. आणि महत्वाची गोष्ट बघा, बऱ्याच जणांनी कमेंट्स मध्ये मला विचारलं होतं की सर
बरेच प्रश्न पण विचारत होते की सर आम्हाला असा प्रॉब्लेम येतो तसा प्रॉब्लेम येत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांनी आज मला धन्यवाद व्यक्त केलेत. बऱ्याच ताईंनी आज धन्यवाद व्यक्त केलेत की सर तुमच्यामुळे आम्हाला आज खूप छान स्वरूपाचा फायदा झाला. आम्हाला 3,000 रुपये अकाउंटला मिळाले. तर बघा आपण बरेच लेक्चर दाखवले होते ज्याच्यामध्ये स्टेटस कसं चेक करायचं, आधार कार्ड लिंक कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, योग्य स्वरूपात फॉर्म कसा भरायचा. तर अशा स्वरूपाची खूप छान स्वरूपाची माहिती आपण या 1 महिन्यामध्ये देत आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण नक्की सांगा. खूप छान स्वरूपाची माहिती आपण या चॅनलवर देत असतो. खूप छान स्वरूपाची माहिती आपण सांगत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण जी देत आहोत माहिती ती तुम्हाला आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक करून ठेवायचं आहे, लाईक करायचं व्हिडिओला. चला बघूया या स्वरूपात. बघा या ठिकाणी ताईंनी भरपूर सारे कमेंट्स आज आलेले आहेत पण त्यातल्या थोड्याच कमेंट्स मी वाचणार आहे. तर सगळ्यात पहिली बघा, हिराबाई बालचंद काळे, काळेश्वर तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर, पहिला हप्ता आला आहे सर, खूपच आशीर्वाद देत आहेत, धन्यवाद जी. बघा धन्यवाद, तुमचे पण खूप धन्यवाद. आपण या ताईंना पैसे आलेले आहेत. चला पुढे बघूया काही आलंय का. आले 3,000. लातूर, बघा लातूर जिल्ह्यामध्ये पण पैसे आलेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये पण पैसे आलेले आहेत. पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक मध्ये पैसे येतील का. यस तुम्ही हे तुम्हाला बँक खातं काय करायचंय, जायचंय तिथं आधार कार्डला लिंक करून घ्यायचं, डीबीटी करून घ्यायचं आहे. पुढचा बघूया आता. या ठिकाणी मला आज मिळाले 3,000 रुपये, खूप धन्यवाद. धन्यवादची खूप वर्षाव झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पण सहकार्य केलं, तुम्ही पण मी जसं सांगितलं त्या स्वरूपात या ठिकाणी अकाउंट तुमचे ऍक्टिव्ह करून घेतले, आधार कार्ड लिंक करून घेतले. त्याच्यामुळे तुमचे पण धन्यवाद. आणि तुम्हाला बघा पैसे या स्वरूपात मिळाले आहेत. पण ज्या ताईंना अजून पैसे मिळाले नसतील त्यांनी आपले सगळे लेक्चर मागचे जाऊन बघा. तुम्हाला मी सांगितलंय स्टेटस कसं चेक करायचं, आधार कार्ड कसं लिंक करायचं, बँकेमध्ये जाऊन काय फॉर्म, कोणता फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला परत एकदा फॉर्म कसा भरायचा आहे, कोणत्या गोष्टी अपलोड करायच्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी लेक्चरमध्ये मागच्या सांगितल्या आहेत. जरी तुम्हाला ते लेक्चर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ते परत एकदा तुमच्यासाठी मी लेक्चर तयार करेल. मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला 3,000 रुपये आलेत का. 3,000 रुपये आलेत का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला 3,000 आले नसतील तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे, तुमचं स्टेटस नेमकं फॉर्मचं काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नंतर तिसरी गोष्ट, तुम्हाला SMS गव्हर्नमेंट तर्फे आला होता का. तिसरी गोष्ट, आधार कार्ड लिंक करण्यासाठीचा SMS आलाय का. चौथी गोष्ट, पाचवी गोष्ट तुम्ही मला सांगायची ती म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे का. या 5 फक्त प्रश्नाची मला उत्तरं कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला 1 रुपया जरी आलं नसेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर मला 1 रुपया पण अजून आले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक, की तुम्ही फॉर्म कोणत्या दिवशी भरलाय, म्हणजे दिवशी म्हणजे कोणत्या तारखेला भरलाय, ऑगस्ट महिन्यात भरलाय का जुलै महिन्यात भरलाय का, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. भरपूर सारे बघा मेसेज आलेले आहेत. पुढे बघूया प्रश्न काय आहेत का कोणाचे. सर आले सर, 27 जुलैला फॉर्म भरला होता, SMS आला नाही पण पैसे आले. बघा काही लोकांना SMS नाही आला व्हेरिफिकेशनचा तरी पण पैसे आलेले आहेत. खूप आनंदाची गोष्ट तुम्हाला अजून एक सांगितली. बघा बरेच लोक म्हणत होते, मी तुम्हाला मागे पण सांगत होतो, SMS नाही आला तरी टेन्शन घेऊ नका. तुम्ही फॉर्म जर व्यवस्थित भरलेला असेल, जरी तुमच्या तिथं स्टेटस जरी व्हेरीफाईड झालेलं असेल, कम्प्लिटेड झालेलं असेल तरी तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा मेसेज कोणाकोणाला डिलिव्हर नाही झालेत कारण लोड भरपूर होता, त्याच्यामुळे कुणाकोणाला मेसेज आले नव्हते. 1 रुपया कोणाकोणाच्या अकाउंटला आला नव्हता, तरी पण या 3,000 रुपये लोकांना मिळालेले आहेत, ताईंना मिळालेले आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. चला पुढचा बघूया. नाही आले मला, तर नाही का आले नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तुम्हाला मी 5 प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नामधलं तुमचं काय कारण आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. चला, फॉर्म अपलोड झाला आहे, सबमिट पण झाला आहे सर, मेसेज आला नाही, 1 रुपया पण जमा झालेला नाही, सगळं लिंक आहे. ओके ताई, तुम्ही थोडा वेट करा, 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील. तुम्हाला मी मागेच सांगितलंय की टप्पा चालू आहे, सगळे टप्पे चालू आहेत, त्या टप्प्यानुसार पैसे येणं चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील, टेन्शन घेऊ नका. थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पैसे आलेत, थँक्यू व्हेरी मच. तुमचं पण धन्यवाद. चला सर, सातारा जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणच्या सर्वांनीच
3,000चा हप्ता आलेला आहे. पण सर पुणे जिल्ह्यामध्ये कधी येणार आहे? यस, तुम्हाला मी सांगितलंय जिल्ह्यानुसार हप्ते सुरू झालेले आहेत. नाशिक असेल, इकडे सांगली सातारा असेल, तुम्हाला या ठिकाणी बुलढाणा जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसे यायला चालू झाले. पुण्यामध्ये आले नसतील, मोठे या ठिकाणी विभाग आहे, मोठी या ठिकाणी लिस्ट असल्यामुळे थोडाफार वेळ लागेल, पण टेन्शन घेऊ नका. 17 तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. चला सर, सातारा जिल्ह्यामध्ये आलेले आहे, ठीक आहे. चला ठीक आहे, पुढे बघूया. 3,000 आले आज, थँक्यू व्हेरी मच. हो, मला मिळाले आहे, धन्यवाद मुख्यमंत्री भाऊ, थँक्यू व्हेरी मच. चला सर, मला अप्रूव्हचा SMS आला आहे आणि माझं आधार लिंक आहे, पण मोबाईल नंबर लिंक नव्हता, तर मी 12 तारखेला मोबाईल नंबर लिंक केला, पण मला पैसे आले नाही. मी फॉर्म 19 तारखेला भरलाय. ताई तुम्ही थोडे दिवस थांबा, 2 ते 3 दिवसात तुम्हाला पण पैसे येऊन जातील. नाही आले तर मला कमेंट बॉक्समध्ये परत एकदा सांगायचंय. मला 10 वाजता पैसे आले आहे, धन्यवाद दादा. सोलापूर या ठिकाणी बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये पण पैसे आलेले आहेत, थँक्यू व्हेरी मच. खूप छान. आपल्या लेक्चरमुळे, आपल्या व्हिडिओमुळे खूप सारा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघत जा, व्हिडिओ व्यवस्थित बघत जा, आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे. चला पुढचं. 3,000 आले नाहीत. मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं नेमकं काय कारण आहे, कधी फॉर्म तुम्ही भरला होता. नंतर माझे पण नाही आले. ओके, तुम्ही पण मला कारण सांगायचं आहे. सर, मला अप्रुव्हल मेसेज आला, आधार कार्ड पण 5 दिवसापूर्वी बँक अकाउंटला लिंक केलं, तरी पण पैसे आले नाहीत. यस, येतील पैसे, टेन्शन घेऊ नका. अकाउंटला लिंक केलंय, एक 2 ते 3 दिवसात तुम्हाला पण पैसे येऊन जातील. अहो 12 जुलैला भरला. हो, 12 जुलैला भरला तरी काहीच नाही आलं. 12 जुलैला भरलाय, ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. हळूहळू सगळ्याला येणार आहेत. तुमच्या जिल्ह्यात अजून लिस्ट लागली नसेल, त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यात लिस्ट लागेल, त्यावेळेस तुम्हाला पण पैसे येतील. फक्त टेन्शन घेऊ नका. पुणे जिल्ह्याची यादी कधी लागणार आहे? आत्ता सांगितलं, पुणे जिल्ह्याची पण लवकरात लवकर यादी लागून जाईल. चला, प्लीज पैसे आले नाही. ओके, पैसे आले नाही, येतील, टेन्शन घेऊ नका. बँकेत चौकशी करून डीबीटी आणि एनपीसी फॉर्म भरा. येस, फॉर्म आताच मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगितलेली, सर्वांनी हे फॉर्म भरून टाकायचे आहेत. चला, फॉर्म अप्रूव्ह झालाय पण पैसे आले नाही, येतील ताई, तुमचे पण पैसे येतील, टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर तुम्हाला पैसे भेटतील. 3,000 रुपये आले. सिंधुदुर्ग बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण पैसे आलेले आहेत. चला बघूया पुढचं काय आहे. लाडकी बहीण योजना. सर, मला 3,000 आले आज, पण SMS LPG सबसिडीचा क्रेडिटेड असा आलाय, लाडकी बहीण योजनेचा SMS आला नाही. ठीक आहे, येईल, तो पण तुम्हाला लवकरात लवकर SMS येईल. 3,000 रुपये तुम्हाला पण भेटतील. चला पुढचा आहे. मला 1 रुपया पण नाही आला आणि 3,000 रुपये पण नाही आले, येतील, तुम्हाला पण काही पैसे येतील, टेन्शन घेऊ नका. आले आहे जालना. यस, जालना जिल्ह्यामध्ये पण बघा लिस्ट लागलेली आहे, पैसे आलेले आहेत. चला पुढचं. माझा फॉर्म 31 जुलैच्या अगोदर भरलेला आहे, फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, बँकला आधार लिंक पण आहे, तरी पण 1 रुपया पण आला नाही आणि 3,000 रुपये पण आले नाही. तरी तुम्हाला 3 दिवसामध्ये पैसे येतील. 17 ऑगस्ट पर्यंत वाट बघा आपण त्याच्यावर. तुम्हाला, आणि तुमच्या जिल्ह्यात कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही बोलत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला पण पैसे कसे येतील ते मी सांगतो नंतर. आधार लिंक केलं, पैसे आले नाही. ओके, ठीक आहे, चालेल. मला काल 3,000 रुपये आले, थँक्यू व्हेरी मच. खूप सारे अशा कमेंट्स आलेल्या आहेत, पण थोड्या वेळ कमी असल्यामुळे आज मी कमी कमेंट्स घेतल्यात. तर बघा, नक्कीच तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. खूप छान छान स्वरूपाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचं चॅनलला, आणि नवीन असतात तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायचंय. सपोर्ट करा, तुम्हाला मी चांगली माहिती देत आहे. तुम्ही पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.